ऐसा लाभ पाना काटी विठ्ठल पायी पडे मिटी नामा भरते साधन नाही नामा भरते साधन नाही जे तू अनेक करसी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे आकारुणी सांगे तुका हे नाम घेता राहू नका ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबांची सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ सिद्धींचे अधिकरण ते बंधू चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होनी आता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं परामोदितेजं प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं मंगल भावन मंगल आदि
बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विटी नामा भरते साधन नाही जे तू आणि करसी काही ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे विटी आकारुणी सांगे तुका नाम घेता राहू नका प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत वैराग्याचे महामेरू जगतमान्य जगद्गुरु अशी पदवी असलेले पांडुरंग परमात्म्याचे निस्सीम भक्त तुकोबरायांचा त्यांच्या तुकोबराय गाथ्यातील 32व्या क्रमांकाचा उत्कृष्ट असा नामपर प्रकरणातील नामाची महती व नामाचे पाठवून देणारा अभंग तुम्हा सर्व वृंदावनाच्या सेवेकरता घेतलेला आहे. विठाला अभंग हे साधू संतांचे पुरावे म्हणून परमार्थात आपण वापर करतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की साधू संतांचा भगवंताप्रती असलेलं चिंतन आणि त्या चिंतनाच्या वेळेला त्यांच्या हृदय कमलावर जे शब्द प्रकट होतात ते शब्द साधू संतांनी कुठेतरी लिहून ठेवले आणि ते आपण पुराव्याकरती अभंग असतील किंवा ओव्या असतील ग्रंथांमध्ये आपण त्यांचा वापर करतो. पण त्यातून पूर्ण आता बघायला गेलं तर 4 चरणांचा अभंग असतो. पण 4 चरणांचा अभंग पूर्ण नाही लक्षात राहिला तरी चालतो. कारण काय आपल्याला जर एखाद्या मनुष्याला जेवायला बोलवायचंय तर आपलं निमित्त फक्त जेवण करणं असतं. पण मग आपण म्हणतो काय अरे भाऊ जेवायला ये पुढचे जे कार्य भाऊ जेवायला ये हे सर्व शब्द फक्त वापरले असतात. त्यामुळे जे पूर्ण जे चरण जर बघितलं अभंगाचं नाम घेता उठा उठी यातनं नाम आणि उठा उठी एवढं जरी लक्षात राहिलं आणि पुढचं संसार तरी भरपूर होतं. तुकोबराय म्हणतात की बाबा रे हा जो आनंद जन्मापासून जो संसार आहे त्याचं बंधन जर तुला मोडी सांगायचं असेल तर तुला उठता बसता त्या आईचं नामस्मरणच करावं लागेल. तर फायदा काय तर फायदा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात तुकाराम महाराज की आईचा लाभ बांधा गाठी आणि विठ्ठल पायी पडे विटी. तू जर सतत जर भगवंताचं नामस्मरण करत गेला तर तुला भगवंताच्या पांडुरंग परमात्म्याच्या पायी मिठी मारण्याचा अवसर प्राप्त होईल. अवसर प्राप्त होईल. 3ऱ्या चरणात महाराज असं सांगतात की बाकीचं जे काही तू साधन भगवंत प्राप्तीसाठी करशील त्याच्यातला अव्वल प्रभावी असं काही साधन असेल तर ते फक्त नामपर तत्व आहे आणि त्या नामानेच तुला भगवंताची प्राप्ती होईल. तर हे फक्त सांगत नाहीये हे आरोग्य देऊन सांगताय तुकाराम महाराज. हे आकारोने सांगे तुका आणि नाम घेता राहू नका. कारण का कारण तुम्हाला वाटत असेल की मनुष्याच्या जन्मासोबत जे सत्कर्मानंतर पाप पुण्य आणि पाप पुण्यासोबत जी वासना जी लागलेली असते ती वासना अंतकालेच मामेव स्मरण मुक्त वाकलेवर शेवटच्या समयी ती वासना उफाडून न येता फक्त भगवंताचं नामस्मरणच करायला हवं. कारण शेवटचा जो श्वास आहे तो आपला फक्त भगवंताच्या नामस्मरणानेच जावा. तेव्हाच कुठंतरी आपण जे आपले जे 4 पुरुषार्थ आहेत धर्म अर्थ काम मोक्ष त्यातला जो शेवटचा मुक्ती आणि त्या मुक्तीच्या पलीकडचा जर आपण अखंड जर नामस्मरण करत गेलो तर पंचम पुरुषार्थ म्हणतो भक्ती. तो पंचम पुरुषार्थ सुद्धा त्याचा सुद्धा लाभ आपल्याला घडेल हेच तुकाराम महाराज अभंगाच्याद्वारे सांगण्याचा प्रयत्न करतात. आज आला थोडक्यात अभंगाचा भावार्थ. अभंगाचा पुढे सुरुवात करण्यापुढे अल्पसा पर्याय आपल्या सर्वांचं हृदयस्थान सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा व सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा अशा महात्म्यांचा कार्यक्रम हे निमित्त लागतं. तर आपण सर्वजण इथं बाबांच्या पुण्यतिथीसाठी जमलेलो आहोत. तर पुण्यतिथी निमित्त सर्व तुम्ही भाग्यवंत आणि पुण्यवंत जमलेले आहात. पुण्यवंत याच्यासाठी ही वास्तविक पाहता एवढे माळे उपाधित पदार्थ असताना विषय असताना तुम्ही त्यांना बाजूला सारून तुम्हाला भगवंताचं नाम करण्याची गोडी लागली म्हणजे ही पुण्यच म्हणावं लागेल. कारण साधू संत सांगतात जन्मोजन्मी ज्यांची असेल पुण्य
पुण्यवंत आणि भाग्यवंत याच्यासाठी की तुम्हा सर्वांना माहितीच आहे की गेल्या 2-3 वर्षापूर्वी कोरोनाचं महामारी सर्व जगावर पसरली होती आणि त्या कोरोनाच्या महामारीतून आपण सर्व वाचलो तो फक्त आजचा दिवस बघण्यासाठी, कारण आजचा दिवस फार दुर्मिळ वास्तविक पाहता आपण पुण्यतिथीसाठी जमलेलो आहोत. पण तुम्हाला सांगतो भगवंताचं पुण्यतिथी फक्त संत महात्म्यांची होत असते आणि जयंती देवाची होत असते. वास्तविक पाहता देवाचं येणं हे जाणं सामान्य असतं, पण येणं भगवंताचं खूप मंगलमय असतं. बरोबर. आणि साधू संतांचं हे येणं सामान्य असतं, पण जाणं हे साधू संतांचं खूप मंगलमय असतं. आणि तुमचं आपलं काही होत नाही म्हणून आपलं वर्ष श्राद्ध होत असतं. विठाला जयंती आणि पुण्यतिथी ही फक्त सज्जनांची होत असते, कारण पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे या उक्तीप्रमाणे 365 दिवसाचं कॅलेंडर आहे. पण त्याच्यात तुम्ही कधी पाहिलंय का की कंसाचा वाढदिवस नाही का, शकुनीचा नाही पाहिजे. कारण का त्याच्यासाठी पुण्यही लागते महाराज, आणि पुण्य असते तर त्याच माणसाला मागे. कारण जिवंत सर्वजण जगतात, पण जीवन जगत असताना मेल्यानंतर त्याची कीर्ती मागे उरवी असं जीवन जगावं असं साधू संतांचं मत. आणि त्याचप्रमाणे सर्वांचं उत्तम पद्धतीने आपली कीर्ती मागे उरल. वास्तविक पाहता असाच हा दुर्मिळ पुण्यतिथी आणि प्रभू श्री रामचंद्रांच्या 500 वर्षापासून आपला जे भगवंत होते ते भगवंत कुठेच तर कुठे बंदिस्त होते, आणि आज खऱ्या रूपाने 500 वर्षानंतर कुठं आपल्याला त्याची आनंदाची अनुभूती आली. कारण 500 वर्षापासून चालत असलेलं जे युद्ध होतं ते युद्ध आज आपण जिंकलेलो आहोत, आणि खऱ्या रूपाने आपला देव खरंच मंदिरात आलाय. हे तर मंदिर बनायचे
भागीदार आहोत की गेल्या वर्षी फार असा भव्य दिव्य असा सोहळा, आनंद सोहळा आपण त्याचा अनुभव घेतला, अनुभव घेतला. आणि तशाच पद्धतीचा आज 26वा बाबाचा पुण्यतिथीवर वैष्णव मेळावा आणि त्या वैष्णव मेळाव्याचा आज पहिला दिवस. आणि या पहिल्या दिवसाची दुपारच्या सत्राची ही कीर्तनाची सेवा मध्यपांगणाकडे आली. यासाठी मी सर्व सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा मोठी जे अध्यक्ष उपाध्यक्ष व पुस्तक मंडळाचे त्यांनी नतमस्तक होतो व कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करतो. बघा किती दुर्मिळ आहोत आपण आणि किती भाग्यवंत आहोत आणि पुण्यवान आहोत आपण, ज्याच्यासाठी महाराज खूप साऱ्या लोकांना आज ज्या भगवंताची म्हणजे नवमीच म्हणू आपण, प्राणप्रतिष्ठा जरी असली तरी भगवंताची नवमी म्हणतो. त्या प्रभू रामचंद्रांच्या काय म्हणू आपण सद्गुरू होण्यासाठी म्हणजे त्यांचे गुरु होण्यासाठी ज्या वशिष्ठ ऋषींना जवळजवळ 1-2 60,000 वर्ष तप करावं लागलं, तेव्हा कुठं हे ज्ञान भेटलं. त्या ज्ञानानंतर त्यांना प्रभू श्री रामचंद्रांचं जे सद्गुरू फळ येते त्यांना लाभलं. आणि आपल्याला ऐकतं भेटलं तरी आपण त्याला विचार करत नाही. कुणाचे 10 गेले, कुणाचे 20 गेले, कुणाचे 25 गेले, तरी आपण त्या मायरूपाने पदार्थात विषयातच आपण आपलं सर्व दुर्मिळ असं नामरूपी तत्व आपल्याला बाबांनी दिलेले. आणि ते तत्व इतकं म्हणजे दुर्लभ आहे आणि प्रभावी आहे. कारण माऊली सांगतात जे ज्ञान बाबांनी आपल्याला दिले ऐसे व्यापक ज्ञान भले, व्यापकत्व आहे त्या ज्ञानाला. जयांच्या हृदयी गवशीत आले आणि जयाची दृष्टी समता बोले विशेषू काही. माऊली म्हणतात सर्वात ब्रह्मस्वरूप दिसलं पाहिजे, अशी अनुभूती आली पाहिजे, तरी आपल्याला येत नाही. त्याचं कारण आहे कारण आपला भाव तिथपर्यंत अजून पोहोचला नाही. हे पंचमहाभूताचे जे शरीर आहे आणि जे पंचमहाभूत जे त्या पंचमहाभूतांपेक्षा खूप पटीने अव्वल असं ते असणारं नामरूपी तत्व. वास्तविक बघायला गेलं की पृथ्वीपेक्षा पाणी 10 पट, पाण्यापेक्षा तेज 10 पट, तेजापेक्षा वायू 10 पट, वायूपेक्षा आकाश 10 पट आणि त्या आकाशापेक्षा अनंतपट मोठं एवढं नाम आहे. माऊली हरिपाठ सांगतात ज्ञानदेव पुरुषे पंचमहाभूतांपासून अव्वल असणारा आकाशापेक्षा, आकाश किती मोठं आपण त्याचं मोजमाप करू शकतो का? त्या आकाशापेक्षा अनंतपट मोठं हे नाम आहे. आणि ते नामरूपी तत्व बाबांनी आपल्याला ऐकतं दिलं तरी सुद्धा आपण त्याचं कारण कशासाठी दिलं? आपण सर्वजण इथं होतो कारण प्रयोजन बंधोपी प्रवर्तते. काही ना काही उद्दिष्ट असल्याशिवाय आपण इथं जमत नाही. कारण सर्वजण आपण इथं जमलो कशासाठी? सुखासाठी जमलो. पण मुळात आपली दुर्गती याच्यात होती की आपल्याला सुख म्हणजे नेमकं काय हेच कळत नाही. कारण आपल्याला सुख जर कळलं ना आपल्याला फक्त विषय माहिती वेगवेगळे, पण सुख माहिती नाही. सुख माऊलींनी सांगावं. माऊली काय म्हणतात? किंबहुना होय जीव आत्म्याचे लायक
आणि तेथे जे वय तया नाम सुख. माऊली म्हणतात सुख दे का किरीटी पाविजेल तुझं तिटी. माऊली म्हणतात की किंबहुना सोय जीव आत्म्याचे आहे. जीव आणि आत्म्याचा तिथं संयोग होतं त्या ठिकाणी जे सुख होतं ते सुख म्हणजे ते सुखाचे. आपण जे सुख पाहतो ते संसारिक सुख आहे, ते विषयी सुख आहे, ते क्षणिक सुख आहे, त्याला मर्यादा आहे. पण परमार्थिक जे सुख आहे त्या सुखाला ते अमर्यादित आहे. कारण सर्व साधू संतांचं तेच म्हणणं आहे. आपण जे बघतो ते सुख आहे त्याला मर्यादा आहे. पण साधू संतांचं सुख म्हणजे वेगळं असतं. साधू संत त्याला सुख नाही म्हणत, ते सर्व सुख आहे. सर्व सुखाचे आगर आणि बापर एकच साधू संतांचं म्हणणं नाही, प्रत्येक साधू संतांचं म्हणणं आहे. पंचपतीत आपण गणपती घेतो त्यात तुकाराम महाराजांचं पण तेच म्हणणं आहे की तुका म्हणे माझे घेची सर्व सर्व सुख पाहिजे असेल तर तुला कुणाच्या तरी आश्रय द्यावा लागेल आणि कुणाच्या तरी शरण द्यावं लागेल. तेव्हा तुला जे सर्व सुख आहे ते प्राप्त होईल. त्या नरदेहाला दुर्लभ नरदेह तुला प्राप्त करून दिले. त्याच्या करवी तू कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. हा पाप पुण्याच्या संचयाने हा मनुष्य द्याला जन्म भेटलेला आहे. तो काय फक्त काय नुसतं काय काढत खायला वाढण्यासाठी का नाही ना विटाला किंवा फक्त विषय सुख भोगण्यासाठी का नाही. भगवंताने सुंदर नरदेव त्याला इंद्रिय दिले काय पाहिजे
देवे दिला देह भजन गोंगरा आणि तो या झाला फटाफाटीकेचा. आपण त्याला वेगळ्या गोष्टीत घेऊन जातोय, त्यामुळे आपल्याला जे प्राप्त करायचे ते आपलं प्राप्त होत नाहीये. हा वास्तविक पाहत तर तरी सुद्धा वास्तविक पाहता इथं आपण हा संदर्भ प्रकरणातून घ्यायला पाहिजे होता. पण म्हटलं ज्या वेळेला बाबा होते त्यावेळेला मला अक्कल नव्हती आणि त्यावेळेला बाबा म्हणजे दिसायचे फक्त निरोप सांगायचे. लहान मुलगा म्हणून की बाबा इथे येत आहोत निरोप पाठवायला सांगायचे बाबा. आणि बघा त्या महात्म्याने डोक्यावर त्यावेळेला हात ठेवलेला. 33 वर्षानंतर मला अनुग्रह लाभला आमच्या गावातले अधिकारी गोरख सर यांच्याकडून. आणि त्यावेळेला लहानपणी निरोप सांगता सांगता आज बाबांनी मला असा त्याची महती आणून दिली की जगाला निरोप सांगण्यासारखा बनवला बाबा. आणि माझे सुखामध्ये दागलेले डोळा. बाबांनी खरंच जे माझे सुख आहे ते मला दाखवून दिलं. वास्तविक पाहता आपण माझी ही तिसरी पिढी म्हणता येईल. कारण माझे आजोबा जुने जाणते मंडळी आहेत त्यांना मी ओळख करते. यादव दादा नाव होतं त्यांचं. 2 वर्षापूर्वी वाढले. बाबांनंतर वडील परमार्थात होते. लहानपणी फक्त गावी मेळावा व्हायचे कारण माझ्या गावाला मेळाव्याला 33 वर्ष झाले. आणि ही बाबांची शिकवण होती ती आजही वडिलांची शिकवण आहे. 33 वर्षात एकही आपला मालिका सोडून महाराष्ट्रात मालिकेत कीर्तनासाठी वैष्णव मेळावा. आणि ते तत्व आणि जी एकनिष्ठता होती तीच एकनिष्ठता जरी मी विषयक होतो तरी सुद्धा गुरुत्वाकर्षण शक्तीने बाबांनी बरोबर ओढून आणली. अरे तुझं गुण उतरलेलं आहे तू काय तिकडं हे करतो. कारण महाराज कर्मभूमीने मी नाशिकला खूप जरी सिरियसपणे जात होते. माझं जे काम आहे ते मोठ्या मोठ्या डॉक्टरांना भेटायचंय. एका मेडिसिन कंपनीत मी चांगल्या पदावर कामाला आहे. तर मग आता डॉक्टरांसोबत उठणं करतो. आता डॉक्टर तुम्हाला माहिती नाही, पहिले माहिती नव्हती पण आता कळले की हे विज्ञानवादी युगाचे डॉक्टर आहे. हे देवालाच मानत नाही, हे फक्त विषयांना मानतात. यांना ज्ञान पण नको असल्यामुळे भरकटला होतो, रस्ता भरकटला होता. आणि ही साधू संत याच्यात येणं आपल्या आयुष्यात येणं म्हणजे हे पुण्यही होतं बरं का. कोणी जर म्हणत असेल की आम्ही गुरु केला आम्ही गुरु केला हा तुमचा निवड निवड भ्रम आहे. मला साऱ्यांनी आज सत्य मला साऱ्यांनी आज सत्य पुण्यही फळाला आली आणि आपण शिष्यत्व पदाचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आणि आपल्या आयुष्यात सद्गुरु सत्यानंद श्रीपाद बाबा सद्गुरु म्हणून आपल्याला लाभले. Oh
आयुष्यात आला. काय सांगू आता संतांचे उपकार आणि माझं निरंतर जागवली ती या उक्तीप्रमाणे 33 वर्षांनंतर मला अनुग्रह मिळाला. परत फक्त मिळालाच नाही बरं का, गुरुत्वाकर्षण शक्तीने असा ओढलाय मला बाबांनी की साक्षीला माझे वडील आहेत पृथ्वीवरती सांगतील तुम्हाला. आपल्याला जरी वाटत असलं की आपण करतोय पण आपण नाही करत ते भगवंताशिवाय त्या गोष्टी घडूच शकत नाही. माझ्या आयुष्यात मला सद्गुरू, मी तरी म्हणतो असं की मला बाबांसारखे सद्गुरू लाभले. मला हे अनंत काळापासून चालत येणारं हे नामरूपी जे तत्व आहे जे लाभलं हे फक्त आणि फक्त म्हणजे माझ्या आईवडिलांचे पुण्य एवढे महाराज. मला आईवडिलांचे पुण्य लागते म्हणजे लागतेच महाराज. तर पुण्यही नसलं तर काही घडू शकत नाही. तर पुण्य असते म्हणून या सर्व गोष्टी करतात. वास्तविक पाहायला बघायला गेलं तरी सुद्धा तिकडून लोकांना कळत नाही की काय होय काय चाललंय असं. अहो हे तरी थोडा लोकांना देवावर भरोसा नाही यार की देव आहे का नाही भाव. जर देव नसता, आता तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, लक्ष देऊन आहे का. एका डॉक्टरांकडे म्हणजे दृष्टांत नाही म्हणताय ना, माझ्या सोबतचाच किस्सा आहे. एका उच्च डॉक्टरांना मी भेटायला गेलो, त्याचे वडील पण होते सोबत आणि माझ्यासोबत माझे सहकारी होते. तर डॉक्टरांनी ते काम झाल्यानंतर डॉक्टरांनी मला प्रश्न विचारला, म्हणजे आता आपलं अनुभव घेतल्यापासून ज्याने काय पद्धत सांभाळतो त्या युक्तीप्रमाणे गळ्यात माळ आणि अष्टगंध मुक्का काय म्हणे. डॉक्टर म्हटले मला म्हणे का हो दादा म्हणे तुम्ही कर्मांतिक का म्हणे. हो म्हणतो म्हणे देव आहे का म्हणे. हो ना आहे डॉक्टर साहेब. आता तो विज्ञानवादी युवाचा डॉक्टर तो मला म्हणे असू शकतो. आता ज्या दिवसापासून लागलोय चिंतनाला आता असं देवाबद्दल कोणी काय बोललं का आमची तळपायाच्या मस्तकात जाते महाराज मग तो कोणी काय असेल. हा बघ डायरेक्ट बोलून देतो मग मी आहे मग तो असू शकतो म्हणे. शांत बोलतो थोड्या वेळ मग म्हटलं अहो डॉक्टर साहेब म्हटलं देव आहे जे म्हणजे शक्यता नाकारता येते. अहो असं काय म्हणताय तुम्ही देव आहेच म्हटलं. पण मी थोडासा माझा आवाज वाढला एवढ्यात त्याचे वडील आले. मी त्याला उलटा प्रश्न करा म्हणता हे कोण म्हणजे हे माझे वडील त्याला असू शकतात. आता मी जे पूर्वी चिडलो होतो तो आता माझ्यावर चिडला. तो असं कसं म्हणताय म्हणजे तुम्ही असू शकतो. असू शकतो शक्यता नाकारता येत नाही. म्हटलं कसं वाटून सांगता तुम्ही तुमचे वडील असं म्हणजे हो माझी आई म्हटलं देव तुम्ही आमच्या आईने सांगितलं म्हटलं आमच्या आई देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय देव आहेच. तरी सुद्धा लोकांचं असं म्हणणं आहे की देव नाहीच. आणि पहिला हा झाला भ्रम झाला लोकांचा देवाबद्दलचा. दुसरा गोष्ट देवच नाहीये तर मग गुरु का करावा म्हणजे. अरे साधं कुठलं जरी ज्ञान घ्यायचं असेल तरी गुरुची आवश्यकता आपल्याला आपल्या आयुष्यात पडते. बरोबर मोठे मंदिर
संसारिक गोष्टी करून कुठल्याही गोष्टी आपण अनाव झाला बोलून जातो आपल्या घरातला किंवा आपल्या नात्यात एखादा मुलगा बिघडला आणि तो जर वाईट वेळ झाला तर तरी आपण म्हणतो त्याचा गुरु कोणी शोधावं लागेल. या क्षुल्लक वाईट गोष्टीसाठी जर तुम्ही गुरुची ती महत्पत्नी त्या वाईट गोष्टीला देता तर अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची जर प्राप्ती आपल्याला करून घ्यायची असेल तर आपल्याला सद्गुरूची गरज पडायला नको. सद्गुरू करावाच लागतो. कारण साधू संत मानतात की हरिप्राप्तीशी उपाय धराडे संतांचे ते पाय सद्गुरू वाचून सापडेना सोय. पुढचं चरण आपण सच्चिदानंद श्रीपाद बाबा हाच आपला संप्रदाय हीच आपली मालिका आहे ना. हाच आपला परमार्थ की आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. महाराज वास्तविक पाहता परमार्थाला जेव्हा आपण येतो आणि जे नामरूपी तत्व मिळतं तर हे 3 पद्धतीचं असतं वास्तविक बघायला. पहिले तर ती साधकाची तळमळ बघून त्याला वैखरी नाम दिलं जातं जे आपण हरिपाठात म्हणतो रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. वास्तविक बघितलं हा वैश्विक मंत्र आहे. हा मंत्राचा उच्चार करण्याचा अधिकार सर्वांना आहे. सगळाच येत आहे अधिकार. आपण जर आता मार्गरी पाहतो आपण बाहेर त्यांना जर विचारलं हो तुम्ही गुरु केलाय का. हो केलाय. मला हो हाय कुठे म्हणतात या मला हाय म्हणे आमच्याकडे मंत्र उघड सामान देतात रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. वास्तविक पाहता पिढ्यानपिढ्या जन्मोजन्मी बाहेरचे संप्रदाय फक्त ते वैखरी त्या नामातच समाजाला अडकून ठेवत आहेत आणि ते दुसरं जे अनुग्रहाचं ते ज्ञान आहे त्याला जन्मचे जन्म जातात आणि आपल्या मालिकेत डायरेक्ट अनुग्रहाचं नाम भेटतं. महाराज नाम किती पाठवायचे सांगावं तरी सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण हा परमार्थ दिसण्याचा नसतो बरं का. असण्याचा पाहिजे परमार्थ. परमार्थ दिसायला महत्व नाहीये. गळ्यात माळा गोपीचंदनाचा पिळा दिसून पाहिजे नाही असायला महत्व आहे. कारण परमार्थ हा परिवर्तनशील आहे. परमार्थात आनंदाची अनुभूती आणि तोच आनंद अनुभवण्यासाठी परमार्थ करावा. कारण आपण जे अनुग्रहाचं नाम घेतल्यानंतर जे देवावर जे भाव उमटतात त्याला आपण अष्टसात्विक भाव म्हणतो. हे अष्टसात्विक भाव 5 प्रकारचे वास्तविक पाहतात. सुरुवातीला आपण ज्या वेळेला नाम घेतो त्यावेळेला हा जीव हा देहभाव तो फक्त स्वतःला या देहालाच मी समजून बसतो. दुसरा जो प्रकार आहे तो जीव भावाचा आहे. थोडं वेळ चिंतन झाल्यानंतर त्याला ती त्याची ती देहभावाची ती त्याची जी अनुभूती ती जीवभावावर येते. आणि तिसरा जो आहे तो आत्मभाव आणि तो आत्मभाव म्हणजेच माऊली सांगतात की शिंबवून होय जीव आत्म्याचे लाय आणि तोच आत्मभाव म्हणजे अष्टसात्विक भाव. आणि हे जे अष्टसात्विक भावाचे जे प्रकार आहेत ते 3 गुणांनुसार दिसतात की सत्व रज तम त्यानुसार. आणि चौथा जो भाव आहे तो ब्रह्मभाव आहे वास्तविक पाहतात. आणि 5वा जो तो प्रेम भाव. कारण महाराज आपण सर्व जगाचं ज्ञान घेतो पण आपल्याबद्दलचं ज्ञान आपण घेत नाही. कारण आपण आलोय कुठून जायचं कुठे करायचं काय या गोष्टींची आपण कधीच आपला विचार करत नाही. दुसरी गोष्ट आपलं ठीक आहे हे झालं पहिली परमार्थात आल्यानंतर सुद्धा आपण विचार करत नाही की भरपूर वेळा आपण ऐकलेलं आहे की एक पिंडी तेच ब्रह्मांडी काय असं जे ब्रह्मांडात तेच पिंडामध्ये तेच आपले शरीर पण आपण जाणण्याचा कधी प्रयत्न करत नाही. आपल्याला आनंदाची अनुभूती येते. त्या आनंदाची अनुभूती कशी येते. कारण वास्तविक पाहता एक मनुष्य जे शरीर आहे ते पंचकोशाने बनलेले आहे. त्यातले 4 कोश झाल्यानंतर मध्यस्थळी ज्या आनंदमय कोश आहे त्या आनंदमय कोशाला भेदन झाल्यानंतर माणसाला
वाचतो आनंदाची अनुभूती येते आणि त्याच्यासाठी साधू संत सांगतात की आपला वेळ वाया न जाता जे सद्गुरूरूपीचे तत्व जे नामरूपी तत्व आहे ते नामरूपी तत्व आपल्याला मिळालंय आणि त्याचा वापर करा. कारण महाराज तुम्हाला सांगतो तुम्हाला जरी बरोबर वाटत असतं जरी आपल्याला कळलं असतं कारण जो चौथा परमार्थ जो आहे तो मुक्तावस्था जी आपल्याला मुक्तावस्था जे आनंद जन्माचा जे संसार आहे जो जन्म मृत्यू रूपी संसार आहे त्या संसाराचं जर भेदन करायचं असेल तर आपल्याला अखंड म्हणजे किती कसं जागृती स्वप्नी सुसुप्ती या अवस्थेत आपल्याला नामस्मरण करावं लागेल आणि त्या पद्धतीने ज्या वेळेला नामस्मरण होईल त्यावेळेला उच्च कोटीचं जे रामनाम आहे ते नाम घेतल्या वाचून राहू नका. नाम घेता उठा उठी वय संसाराची तुटी ऐसा नाद बांधा गावी विठ्ठल पायी पडी उपस्थित सर्व